केला जाणार आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यामधून। ठाण्यामध्ये आज भाजपकडून शिवसेनेच्या महापौर पिंपळोलकर यांचं संजय शिरसाट यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात येत आहे। त्याचबरोबर उपमहापौर हे देखील उपस्थित आहे। ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप युतीमध्ये निवडणूक लढवण्यात आली होती, तर शिवसेनेकडे महापौर पद आहे आणि त्याचबरोबर भाजपकडे उपमहापौर पद आहे आणि प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या दोन्ही महापौर आणि उपमहापौर यांचं स्वागत आणि त्यांचं अभिनंदन देखील करण्यात आलेलं आहे। आज ठाण्याच्या महापौर हा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच अनुषंगानं रॅली देखील आयोजित करण्यात आलेली आहे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आता अभिनंदन आणि स्वागत करण्यात येत आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय, प्रताप सरनाईक मंत्री आहेत, आता ते महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत, कारण की आज नवीन महापौरांची निवड होणार आहे। ही निवड जी आहे ती जवळपास बिनविरोध होणार आहे, कारण की कोणीही महापौरांच्या निवडीला चॅलेंज केलेलं नाही, तर कोणीही अर्ज भरला नाहीये। एकच अर्ज हा दाखल झालेला आहे जो शर्मिला पिंपळोळकर यांचा आहे। आणि आपण पाहताय की नवीन महापौर जे आहे शर्मिला पिंपळोळकर यांच्यासोबत उपमहापौर कृष्णा पाटील आहेत आणि सेना आणि भाजपचे सगळे नगरसेवक देखील या ठिकाणी आहेत, जे आज ठाणे महानगरपालिका ज्या प्रकारे सजवलेली आहे, ज्या प्रकारे आज नवीन महापौरांची नियुक्ती होणार आहे, त्याच्यामुळे इथे सर्वजण आलेले आहेत। आणि प्रताप सरनाईक हे नवीन महापौरांना उपमहापौरांना शुभेच्छा देण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत। या ठिकाणी एक सेट देखील उभारला आहे। नक्कीच, त्यामुळे जय्यत अशी तयारी ही ठाणे महापालिकेमध्ये आता करण्यात आलेली आहे। प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित राहिलेले आहेत। अपडेट जाणून घेऊ तुर्तास। धन्यवाद अक्षय या माहितीसाठी। आणि मुंबई महापालिकेमध्ये गटनेता निवडी